ते किती महत्वाचं आहे हे तू सिद्ध करून दाखवलंस. सरकार अहो, तुम्ही माझेच नाही, सगळ्यात गोरगरिबांचे दाते आहात. आणि तुम्हाला सांगतो सरकार, शंभू महादेवानंतर आणि माझ्या नानानंतर जर मी कोणाला मानत असेल ना, तर ते तुम्ही आहात. तुमचा जीव तर लाख मोलाचा आहे. म्हणूनच आजपासून मी तुला माझा अंगरक्षक बॉडीगार्ड म्हणून नियुक्त करतोय, तेही महिना पगारावर. सरकार सरकार शिवा, मला माहिती आहे तुला श्रीमंत व्हायचंय, माझ्यासारखं व्हायचंय. पण माझ्यासारखं व्हायचं असेल तर मी काय करतो, कोणासोबत बसतो, काय बोलतो, कसं बोलतो, हे सगळं शिकावं लागेल. आजपासून तुझं ट्रेनिंग सुरू होतंय असं समज. सरकार, तुमच्या सावलीतच या रोपट्याचं वटवृक्ष होऊ द्या. मी तयार आहे बॉडीगार्डचं काम करायला. हॅलो, हा काळे, बोला ना. बर, एक मिनिट. काळे ना तुमच्याशी बोलायचं. बोला काळे, काय म्हणता? अभिनंदन पहिल्या नोकरीसाठी. मंडळ आभारी आहे. चांगलं आहे, आता कामाला लागलायस. उंडारक्या कमी करशील. टोमणा मारायलाच पाहिजे का? ए थांब. अरे चॉकलेट कशाला? एवढे गोड असून अभिनंदन केलं. अगं थांब. अरे कुठे गेली? आता तर इथेच होती. शक्तीताई, अगं थांब ना. अगं घे, चॉकलेट घे, तुझ्यासाठी आहे. अगं घे ना. अशी काय करते ही मुलगी? बाळा घे, ये ना इकडे. हे काय, कोणाशी बोलते तू? हा, चॉकलेट कोणाला देते? अरे ती, तू थांब, मी देऊन येते. अगं अगं घे चॉकलेट. अगं घे ना. बाळा ये चॉकलेट घे. अगं बाळा. हे भैसडली का ही? हा, हवेत बोलते. आधी झोपेत चालायचे तर हवेत बोलते. बापरे, हा काय डेंजर आजार झाला हिला. कुठेतरी भटकायची. पहिला दिवस आहे नोकरीचा, वहिनीचा रपादपा करायचे. शिवा, हा हा सरकार, चला निघायचं आपल्याला. आत्ता कुठे? हाय, फेरफटका मारून येऊ. अहो सरकार, कालच हल्ला झालाय तुमच्यावर. आता असं बाहेर जाणं योग्य नाही. शत्रू शांत नाही बसणार. अरे माहितीये, माझे शत्रू शांत बसणार नाही म्हणून मी घरात बसून राहू घाबरून? तसं नाही सरकार, तुमच्यावर परत हल्ला होऊ शकतो ना. तू आहेस ना माझा वन अँड ओनली वन बॉडीगार्ड. हे घे. हे काय बघ. बंदूक? सरकार, बंदूक कशाला? माझ्या रक्षणासाठी. तुला देतोय, तुला चालवता येते म्हणून. अहो सरकार, शाळा कॉलेजामध्ये स्पर्धेमध्ये रायफल चालवणं वेगळं, खऱ्या आयुष्यात बंदूक चालवणं म्हणजे. बंदूक चालवणं म्हणजे धाडसाचं काम आहे. आणि तुझ्यासारखा मुलगा, धाडसी मुलगा, ही बंदूक चालवता येते म्हणून मी तुला ही बंदूक देतोय, कळलं? अहो पण सर, बंदूक ठेव, माझा आदेश आहे. ठेव ती बंदूक. प्रिन्स, बंदूक आणि ह्याच्याकडे. आणि तुम्ही कुठे चाललात? फेरफटका मारून येतो. प्रिन्स, फेरफटका? अहो तुमच्या जीवाला धोका आहे माहितीये, पण जोपर्यंत हा माझ्यासोबत आहे माझ्या जीवाला अजिबात धोका नाहीये. माझा बॉडीगार्ड माझ्यासोबत आहे, कसला जीवाचा धोका? हा,
कसं आहे बाईसाहेब, या शहरात सगळ्यांना कळलं पाहिजे की खास करून विरोधकांना ज्यांनी माझ्यावर हल्ला केला, हा प्रिन्स निखारगे भित्रा नाहीये, शेपूट घालून घरात बसणारा नाहीये. चल शिवा. अहो पण ऐका ना माझं. वहिनी साहेब नका काळजी करू, मी आहे ना. हा मी आहे त्यांच्यासोबत. अगं बाळा थांब. अगं थांब. अगं अगं बाळा बाळा दार उघड. बाळा अशी काय ही मुलगी? सरकार काय झालं, मध्येच गाडी थांबवायला सांगितली? आपण नक्की चाललोय कुठे? अरे तुला सांगितलं ना मगाशी, फेरफटका मारून येऊ. कसं आहे, हल्ल्यानंतर लोकांना हे वाटायला नको की प्रिन्स निखारगे घाबरून घरात बसला. असं आहे का? एकदम बरोबर आहे सरकार. प्रजेचा राजाच घरात बसला तर राज्य कसं चालणार? एकदम बरोबर आहे. अगदी बरोबर बोललायस तू. अरे माझं सोड, तू एक दिवस खूप मोठा राजा होणार आहे, लिहून ठेव. सरकार बस तुमचा आशीर्वाद पाठीशी असू द्या. ठीक आहे. चला आता आपण लोकांना भेट देऊ. सरकार थांबा. काय झालं? तुम्ही पुढे नका चालू, मी पुढे चालतो, तुम्ही मागे राहा. का? पुढून कोणी हल्ला केला ना, जागेवरच गार करतो त्याला. मागून हल्ला केला तर? सरकार